पदवीधर विधान परिषद मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये नेतृत्व केलेलं आहे. आता महायुतीचे नेते माननीय देवाभाऊ आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणदादा हे या विषयावरती निर्णय घेतील. परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून पदवीधर मतदारसंघ पुणे आणि शिक्षक मतदारसंघ पुणे या मतदारसंघामध्ये मतदार नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज मुंबईमध्ये होती आणि तशा पद्धतीच्या सूचना माननीय अध्यक्ष महोदयांनी माननीय चंद्रकांतदादांनी दोघांनी दिलेल्या आहेत. शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेला हा काय माझा विषय नाही, हे आमचे वरिष्ठ नेते माहितीचे नेते ठरवतील. माननीय देवाभाऊ या विषयामध्ये बोलतील अधिकृतपणे. आमचं काम कार्यकर्ता म्हणून मतदार नोंदणी करणं, आमच्या कार्यकर्त्यांना या सगळ्या बाबतीमध्ये सजग करणं ही आमची जबाबदारी. त्यानंतर एक प्रमुख प्रश्न पश्चिम महाराष्ट्रामधून चर्चेला आलेला आहे, तो म्हणजे दूध भेसळावरती कारवाई झाल्यानंतर एफडीएने 20 ते 25% दूध संकलनात घट झाल्याचा दावा स्वतः एफडीए मिनिस्टर धनंजय झिरवळ यांनी केलेला होता. सगळ्यात मोठा वाटा हा दूध संकलनामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून असतो. काय एकंदरीत तुमची भूमिका यासाठी? विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नावरती चर्चा झाली. त्या प्रश्नामध्ये मीच हा विषय मांडला होता की महाराष्ट्रामध्ये बहुतांश पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध संघांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये दूध किती घटलं आहे त्याचं रेकॉर्ड सरकारने तपासावं आणि त्याला उत्तर देताना माननीय नरहरी झिरवळ साहेबांनी सांगितलं की 25% घट झालेली आहे. आता 25% जर घट झाली असेल ही बाब अतिशय गंभीर आहे. कारण 25% दूध कुठून आलं याचा शोध या खात्याने लावण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझं हेच म्हणणं आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व दूध संघ किंवा अन्य मराठवाड्यातले काही असतील त्यामध्ये तर त्या सर्व दूध संघाचं रेकॉर्ड या कारवाई होण्यापूर्वीचं तपासावं. दुधामध्ये किती घट झालेली आहे किंवा त्यांची अकाउंट तपासावीत आणि त्यामध्ये जेवढी घट झालेली आहे त्याचं कारण त्यांच्याकडून घ्यावं आणि त्या दूध संघाच्या मालकावरती गुन्हा दाखल करावा. नंबर 1. नंबर 2, बाय प्रोडक्ट कुठले कुठले ते अगोदर तयार करत होते आणि आता बाय प्रोडक्ट तयार करणं कुठले कुठले बंद केलेलं आहे त्याची माहिती घ्यावी आणि तशा पद्धतीची कारवाई ही या खात्यानं दूध संघाच्या चेअरमनवरती करावी ही आमची मागणी आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे सर्वात घातक आहे आणि सगळ्यात मोठी जे दूध संघ आहेत ते सगळे पुढारी आहेत, आमदार खासदार मंत्री आहेत. तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी आपल्या माध्यमातून आहे. लोकशाही मराठीने एक रिअलिटी चेक केलेला आहे. जुहू समुद्र किनारा साफ करण्यासाठी महापालिकेने कोटी रुपये खर्च केले होते. मात्र या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आता समुद्र किनारी पाहायला मिळतात. पर्यटकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांचं म्हणणं होतं की हा देशाचा अपमान म्हणायचा नाही का, कारण विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने जुहू चौपाटीवर फिरायला. नाही, या संदर्भामध्ये आमच्या महापौरताई आहेत, या नक्की त्या विषयामध्ये लक्ष घालून योग्य सूचना त्या सगळ्या संदर्भात देतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवा विक्रम केला आहे. सर्वाधिक दिवस काम करण्यासाठी पद विजयण्याचा विक्रम झालेला आहे. त्यांचा नंबर आलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर शरद पवार होते, त्यांना चौथ्या क्रमांकावर. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा ह्या देतो की 1 नंबरवरती त्यांनी यावं. साठी बसलेले आहेत. सर्व पक्षांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि पंतप्रधानांचा राजीनामा का घेतला जातो अशा मग आता यांना कामच काय राहिलं, या पार्टीला आता दुसरं कुठलं कामच राहिलं नाही. त्यांनी जाऊन त्यांच्या शेजारी बसावं. ते कोण उपोषणाला बसले त्यांच्या शेजारी. या लोकांनी पण सगळ्या आणि इथले वरिष्ठ सगळे नेते त्यांनी न्यावेत. सर, इंडिया आघाडीतले नुकतेच आमिर खानने तिसरं लग्न केलेलं आहे. मंत्री नितेश राणे असं देखील म्हणतात की त्यांना लव जिहादचा ब्रँड अँबॅसेडर करण्यात आला. बरोबर आहे. 3 लग्न होत आहेत, त्या पण ते हिंदू महिलांच्या सोबतच होत आहेत. म्हणजे काय आहे, हा कुठल्या षडयंत्राचा भाग आहे का? म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये तशाच पद्धतीनं लव जिहादची